तरुण कलाकारांनी गर्दीत स्वतःचा वेगळा आवाज निर्माण करण्यासाठी काय विचार केला पाहिजे, किंवा माझा आवाज वेगळा निर्माण करावा हा विचार केला पाहिजे का? हो, आता जसं माझंच उदाहरण देतो. जे पारंपरिक डोळे रंगवण्याची पद्धत आहे, मी त्याच्या मोहात न पडल्यामुळे मे बी लोकांना माझं काम आवडतं आहे असं मला वाटतं. हे माझं एझम्पशन आहे. पूर्वतयारीबद्दल कोण विचारच करत नाही आजकाल. सगळ्यांना इन्स्टंट झालं आहे. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट फूड, एव्हरीथिंग इज इन्स्टंट. एखादा कलाकार काम करतो, दिवस रात्र जागतो, त्याचं शरीर थकतं, कमरेचे प्रॉब्लेम होतात, हे सगळं एक्सेप्ट करूनच तो पुढे करत असतो. त्याला माहिती असतं या गोष्टीने इथे एवढा त्रास होईल किंवा तेवढा त्रास होईल, पण ह्याचा एक्सेप्टन्स असतो आणि तरी पण तो करत असतो. त्यालाच आपण खास म्हणतो. कलेकडे एक साधना म्हणून पण बघू शकतो आणि सतत करत राहणारा प्रयोग म्हणून पण बघू शकतो. एक्सपेरिमेंटल वर्क ऑफकोर्स येस. एक्सपेरिमेंट यासाठी असतं की जसं त्याचं नाव आहे, एक्सपेरिमेंटने एक नवीन गोष्टीचा उगम होतो. आता मी एक चांगली आखणी करतोय, हे लोकांना आवडतंय, पण हे किती वर्ष आवडणार? मला काहीतरी वेगळं करावंच लागणार. इव्हॉल्व नाही होत माणूस तोवर. शेंगदाणे सगळ्यांना असे खायला आवडतात. आत्ता शेंगदाणे कुठे कुठे वापरले जातात, कशा कशात मिक्स होतात. ती जर्नी तशी आहे की तो एकाच प्रकारे त्याला कन्झ्युम नाही केलं गेलं ना. लोकांनी खाण्याचे पण वेगवेगळे प्रकार केलेले आहेत.